शेअर मार्केटचं काम कसं चालतं? शेअर मार्केट कसं चालतं हे माहीत करणं खूप गरजेचं आहे. किंवा जेव्हा तुम्ही शेअर विकत घेतात तेव्हा तुम्हाला काहीतरी वेळ लागतो ते शेअर तुमच्या डीपी मध्ये दिसायला. तर आता आपल्याला माहित पाहिजे की बॅकग्राऊंड प्रोसेस काय चालू आहे, जेणेकरून आपल्याला अकाउंटमध्ये केव्हा दिसतील, आपण केव्हा विकायला पाहिजे. तर ह्या सगळ्या गोष्टी इम्पॉर्टंट आहेत. चला मी तुम्हाला अगदी साध्या पद्धतीने सांगेल, थोडंसं टेक्निकल होऊ शकतं पण मी इतक्या साध्या पद्धतीने सांगेल तुम्हाला कळून जाईल. आता सगळ्यात अगोदर आपल्या किती 5 एंटिटी आहेत इथे, तर मी कुठल्या कुठल्या तुम्हाला हे दाखवतोय. इथे इन्व्हेस्टर, इन्व्हेस्टर याचा अर्थ तुम्ही स्वतः, ठीक आहे. जो बाय सेल करतो तो इन्व्हेस्टर, मेन पर्सन. आता आपण जो बाय सेलची ऑर्डर टाकतो पण ती आपल्याकडे नसते, ती कोणाकडे जाते नेहमी, ती ब्रोकरकडे जाते. आता ब्रोकर म्हणजे मी तुम्हाला अगोदरच बोललोय, एक तर डिस्काउंट ब्रोकर असेल किंवा कन्व्हेन्शनल ब्रोकर असेल. तर हे जेवढे पण ब्रोकर असतील त्यांच्याकडे ती ऑर्डर जाईल. आता बाय सेलची ऑर्डर टाकल्यानंतर ती कुठे जाते, एक्सचेंजला जाते. एक्सचेंज कुठले आपले, एक झालं NSE आणि दुसरं झालं BSE. तर ह्या एक्सचेंजकडे ही ऑर्डर जाते. आता ही ऑर्डर गेली, मग तुम्ही बाय सेल काहीतरी केलं तर इथे क्लिअरिंग हाऊसेस हे जे ते क्लिअरिंगचं काम करतात, म्हणजे ट्रान्सफर करण्याचं ज्यांचं आहे ते आहे. तर हे कुठली एंटिटीज आहे, NCCL आहे आणि आणखी दुसरी कुठली आहे, आणि CCCL हे प्रकार आहे. आता डिपॉझिटरी आणि डिपॉझिटरी मेंबर याचा अर्थ काय, इथे आपण जे म्हणतो की CDSL आणि NSDL हे जे दोन डिपॉझिटरी आहेत, आणि अगेन बाईंग सेलिंग तुम्ही करतात. हे अगदी साध्या पद्धतीने सांगितलं, हे 5 लोक मेन आहेत. आता एक्झॅक्ट कसं काम करतं मी तुम्हाला हे दाखवेल, ठीक आहे. चला आता घाबरायचं कारण नाहीये, म्हणजे दिसायला थोडं कठीण असू शकतं पण एकदम इझी आहे. आपण काय फक्त 3 दिवसांवरती खेळ आपल्याला हा पाहायचा आहे. म्हणजे पहिला दिवस, हा दुसरा दिवस आणि हा तिसरा दिवस, ठीक आहे. म्हणजे टी डे म्हणजे आजचा दिवस, म्हणजे किंवा जेव्हा तुम्ही शेअर विकत घेताय किंवा सेल करताय तर तो दिवस, त्याच्यानंतर त्याचा पुढचा दिवस T+1 म्हणजे पुढचा दिवस, आणि T+2 याचा अर्थ त्याच्या पुढचा दिवस. आपण एक काम करूया, आपण एकदम साधं म्हणू, टी म्हणजे सोमवार असं समजून चालूया, ठीक आहे. म्हणजे समजायला आपल्याला खूप चांगलं होऊन जाईल. सोमवार T+1 याचा अर्थ काय होईल की मंगळवार होईल, ठीक आहे. याचा नंतर T+2 याचा अर्थ बुधवार, ठीक आहे. आता हे टोटल 3 झालेले. तर आज समजून घ्या सोमवारचा दिवस आहे, 9:15 ते 3:30च्या दरम्यान शेअर मार्केटचा वेळ असतो. आता यामध्ये तुम्ही काहीतरी ट्रेडिंग केली, इन्व्हेस्टिंग केली, काहीही म्हणा. आता तुम्ही काहीतरी शेअर विकत घेतले. आता विकत घेतले याचा अर्थ काय केले की तुम्ही ऑर्डर टाकली. ऑर्डर कुठे जाईल, की ऑर्डर ही जाईल ती ब्रोकरला जाईल, की ऑर्डर प्लेस्ड व्हाया ब्रोकर. आता ब्रोकरला ऑर्डर टाकून दिली, मग तुमचं ऑर्डर फिल झालेली आणि तुम्हाला मेसेज आलेला. आता एक्झॅक्टली काय झालं की दिवस संपून गेला, त्याच्यानंतर मग 3:30 वाजून गेले. आता याच्यातून काय होतं, तुम्ही समजून घ्या 10,000 रुपयाचा काहीतरी माल घेतला, ठीक आहे. काही ना काही माल घेतला असेल तर त्याच्यासाठी जेवढ्या रुपयाचा माल घेतला तर ते पैसे तुमच्या अकाउंटमधून त्याच दिवशी डिडक्ट होऊन जातील, कमी दिसायला लागेल. हे तुमच्या ट्रेडिंग अकाउंटमध्ये, म्हणजे ब्रोकरकडे जो अकाउंट ओपन केला आपण, जिथे जे पैसे टाकलेले ते अकाउंटमधून तेवढे पैसे डिडक्ट होतील. आता एक ही पहिल्या दिवसाची गोष्ट. आणि जे पैसे डिडक्ट झाले, आता दिवसभरात तुम्ही जी काही ट्रेडिंग केली असेल, इन्व्हेस्टमेंट केली असेल, तो सगळ्याचं बिल जे म्हणतात, म्हणजे कॉन्ट्रॅक्ट नोट म्हणतात त्याला, हा जो प्रकार आहे कॉन्ट्रॅक्ट नोट, तर तो तुम्हाला याच्यामध्ये ट्रान्झॅक्शन स्टेटमेंटमध्ये तो तुम्हाला ईमेलद्वारे येऊन जातो. तुम्ही ब्रोकरच्या टर्मिनलवर जाल तर तुम्हाला दिसायला सुरुवात होऊन जाते. तर पूर्ण दिवसात जे जे काम केलं ते कॉन्ट्रॅक्ट नोटमध्ये तुम्हाला दिसायला चालू होतं. ही झाली पहिली गोष्ट. आता तुम्ही शेअर तर घेतले, ठीक आहे, पैसे कापले गेले, पण अजून शेअर तुमच्या अकाउंटमध्ये आलेले नाही. तर हा झाला पहिला दिवस. आता दुसऱ्या दिवशी काय असतं, आता हे तर झालं. दुसऱ्या दिवशी क्लिअरिंग होते. क्लिअरिंग याचा अर्थ काय, की आता म्हणजे तुम्ही जसे विकत घेतले, समोरच्याने पण विकले आहेत, तर त्यांच्या अकाउंटमधून डिडक्ट करून तुमच्या अकाउंटमध्ये यायला तो वेळ लागतो. तर इथे काय ब्रोकर तो अप्लाय करतो की क्लिअरिंग फॉर्म जो आहे तो NCCL आणि CCCL यांच्याकडे जातो. तर हे काय म्हणतात की बॉस, अच्छा ठीक आहे, क्लिअरिंग हाऊस आहे, आणि हे पाहतात की जी आहे, म्हणजे जी व्हॅलिडिटी आहे, की ट्रान्झॅक्शन दोघी साईडने, विकणाऱ्याने आणि विकत घेणाऱ्याने, दोघांमध्ये जी आहे ती व्हॅलिडिटी बरोबर आहे की नाही. म्हणजे असंच कोणीतरी थर्ड पर्सन येऊन मध्येच नाही येऊ शकत. ते जेन्युइनिटी तेवढी पाहतात. तर एक ती गोष्ट होऊन जाते. आणि जर ह्या गोष्टी दोघी सेफ होऊन जात आहे की बरोबर दोघी जेन्युइन ट्रान्झॅक्शन आहेत, तर याच्यानंतर मग तिसऱ्या दिवशी काय असतं, T+2 म्हणजे आता हे झालं मंगळवारची गोष्ट, ठीक आहे. आता बुधवारी काय होईल
की इथे सेटलमेंट होईल. सेटलमेंट याचा अर्थ काय, तुमच्या अकाउंटमधून पैसे तर पहिल्याच दिवशी कापले गेले, तर इथे तुम्हाला तो क्लिअरन्स येईल अप्रुव्हलचा की हो बरोबर आहे, म्हणजे पैसे पण कापले गेले, देणाऱ्याकडे पण आहेत आणि आपल्या क्लिअरिंग हाऊसेसने यांनी गो अहेड सांगितलंय की जेन्युइन ट्रान्झॅक्शन्स आहेत, तर तो म्हणतील ओके गो अहेड. तर जसंच तसं झालं की तिथल्या तिथे T+2 म्हणजे बुधवारी तुमच्या अकाउंटमध्ये डिपॉझिटरी ऑथरायझेस अपडेट अँड तुमच्या अकाउंटमध्ये हे शेअर्स दिसायला सुरुवात होऊन जाईल. हे नॉर्मल ट्रान्झॅक्शन, ठीक आहे, म्हणजे सेटलमेंट झाली आणि तुम्हाला बुधवारी तुमच्या अकाउंटमध्ये डीपी अकाउंटमध्ये दिसायला चालू होईल. आता नॉर्मली तर ह्या गोष्टी झाल्या, पण असं पण होऊ शकतं की समोरच्याने म्हणजे तुम्ही विकत घेतले, तुमच्या अकाउंटमधून पैसे कमी झालेले आहेत, पण समोरचा जो आहे विकणारा आहे त्याच्याकडे शॉर्ट सेलिंग झाली. शॉर्ट सेलिंग याचा अर्थ काय झालंय की त्याने सांगितलं की मी विकतो आहे, पण त्याच्या डीपीमध्ये शेअर्सच नाहीये. होतं म्हणजे ह्या गोष्टी पण होतात. तर अशा टाइमला मग काय, आता ही तर चूक त्या म्हणजे समोरच्याची झाली, बरोबर, तर याला म्हणतात शॉर्ट डिलिव्हरी होणं याला, ठीक आहे. तर आता शॉर्ट डिलिव्हरी झाले तर तुम्ही तुमचा जो आपला एक्सचेंज आहे BSE किंवा NSE जिथे काम झालेलं आहे, हे काय करतात की हे बायर्स सेलर्स बिहाफच्या जे म्हणजे ज्यांनी डिफॉल्ट केलाय तिथून ते शेअर्स रिकव्हरी करतात. आता हेच आहे की पिनलाइज करतात त्याला, मग ओपन मार्केटने याच्यानंतर ओपन मार्केटने ते शेअर्स विकत घेतात, जेणेकरून ते सगळ्या अशा गोष्टी करतात की तुम्ही तुमची कमिटमेंट पूर्ण केली आहे ना बायरने, तर तुम्हाला शेअर्स मिळायला पाहिजे. तर एक दिवस उशिराने म्हणजे T+3 हा जो प्रकार आहे, या इथे T+3 म्हणजे तुम्हाला आता बुधवारी न मिळता गुरुवारी तुमच्या अकाउंटमध्ये शेअर्स हे दिसायला सुरुवात होईल. कारण एक्सचेंज काय करेल, समोरच्याकडून ते पैसे जे आहेत म्हणजे जो डिफॉल्ट आहे त्याला पिनलाइज पण करेल, पेनॉल्टी पण लावेल आणि बाकीचा जो डिफरन्स आहे, प्राइस डिफरन्स आहे, तो पण रिकवर करून घेईल. तर अल्टिमेटली काय की सगळे म्हणजे मेकॅनिझम अशा प्रकारे आहे की सगळं म्हणजे सेफ गार्डेड आहे की इथे क्लिअरिंग हाऊसला पण त्रास नाही, तुम्हाला पण त्रास नाही, तुमचे पैसे कुठेच जात नाही आणि सेफ्टी सिक्युरिटी वाईज शेअर मार्केट आता सगळ्यात बेस्ट कंडिशनमध्ये आहे. तर हे सगळं मेकॅनिझम असं आहे. त्यामुळे आज तुम्ही शेअर विकत घेतले तर लगेच असं घाबरायचं नाही की माझे पैसे कापले गेलेत पण मला शेअर्स दिसतच नाहीये माझ्या डीपीमध्ये. तुमचे शेअर्स दिसायला सुरुवात होतील, पण केव्हा, परवापासून.